सध्या तंत्रज्ञानाचे युग आहे। कधी काळी बँकेशी संबंधित एखादे काम करण्यासाठी पूर्ण दिवस जायचा। आता मात्र तुम्ही पैशांचे व्यवहार मोबाईल किंवा इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून काही सेकंदात पूर्ण करू शकता। UPIच्या मदतीने ऑनलाईन पद्धतीने पैशांचे व्यवहार करणे आणखी सोपे झाले आहे। ऑनलाईन पेमेंट क्षेत्रात रोज नवनवे बदल होत असतात। सध्या ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्म गुगल पेने मोठा निर्णय घेतला आहे। सध्या गुगल पे हे ॲप एका देशात बंद करण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेत 4 जून 2024 पासून गुगल पे ॲप बंद करण्यात आले आहे। हा निर्णय नेमका का घेण्यात आला याबाबत नेमका आणि ठोस कारण समोर आलेले नाही। गुगल पे ॲप ऑनलाईन व्यवहारांसाठी सुरक्षित मानले जाते। भारतामध्ये गुगल पे ॲप दुसऱ्या क्रमांकावर आहे। असे असताना अमेरिकेत हे ॲप बंद करण्याचं कारण काय असं विचारलं जात आहे। भारतामध्ये मात्र गुगल पे ॲप बंद होणार नाही, ते भारतात जसे आहे तसेच चालू राहील। भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे। गुगल पे ॲप वापरून आर्थिक व्यवहार करण्याचे प्रमाण भारतात मोठे आहे। हे ग्राहक हातातून जाऊ नयेत म्हणून गुगल पे ॲपची सुविधा भारतात चालूच राहील। दुसरीकडे अमेरिकेत गुगल पेच्या तुलनेत गुगल वॉलेट वापरण्याचे प्रमाण हे 5 पट अधिक आहे। याच कारणामुळे अमेरिकेत गुगल पे ॲप बंद केले जात आहे। गुगलने अमेरिकेत गुगल वॉलेट हे ॲप 2022 साली लॉन्च केले होते। हेच ॲप भारतात 2024 साली लॉन्च करण्यात आले। अमेरिकेत गुगल पे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला। परिणामी तेथे गुगल पे वापरणाऱ्यांना थेट गुगल वॉलेट वापरायला चालू करावे लागणार आहे। कंपनीने याआधी सांगितल्यानुसार भविष्यात 180 देशात गुगल पेच्या ऐवजी गुगल वॉलेट हे चालू ठेवले जाणार आहे।